अंतर्गत तक्रार निवारण समिती 31 जानेवारीपर्यंत स्थापन करा। महिलांच्या अत्याचारास आळा बसण्यासाठी सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्यांची नेमणूक करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। आणि तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयात ज्या आस्थापनेमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असेल, अशा सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, सहकारी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती दिनांक 31 जानेवारीपर्यंत स्थापित करावी। समितीच्या अध्यक्ष, सदस्यांची नावे, पदनाम, संपर्क क्रमांक इत्यादीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावा, असं आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी केलं आहे। समिती गठीत न केल्यास सदर अधिनियमाच्या कलम 26(1) क याप्रमाणे आपल्या आस्थापनेस रक्कम ₹50,000पर्यंत दंड आकारण्यात येईल, याची नोंद घ्यावी। तसेच अंतर्गत तक्रार निवारण समिती सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांमध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, जेल रोड, कुलकर्णी कंपाऊंड, BSNL ऑफिस शेजारी येथे कळवावे, असं आवाहन केलं गेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 पॉश कायद्याचे देशभरात पालन व्हावे, यासाठी सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले। कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 कायदा देशभरात एकसमान लागू केला जावा, असे निर्देश न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि न्यायमूर्ती N कोतेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने दिले आहेत।